Hot problems. Question number 20. Find the area of a regular polygon having 15 sides which is inscribed in a circle of radius 4 cm. Sin 24 equals to 0.407. आता इथे आपल्याला एक पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे सर्कलमध्ये. So polygon is inscribed in a circle and polygon has total 15 sides. ओके, पण इथे आपण 15 sides नाही दाखवणार आहे. आपण इथे एक फक्त काही पॉइंट्स मार्क केलेत पॉलिगॉनचे ए बी सी डी ई. तसे आणखी पॉलिगॉनचे इथे साइड पॉइंट्स मार्क होतील आणि एक पॉलिगॉन आपल्याला ड्रॉ करता येईल. पण तो ड्रॉ करणं थोडंसं किचकट आहे, त्यामुळे आपल्याला ते दाखवण्याची गरज नाही. ओके, मग आपण काय केलं की आपण फक्त एक पॉलिगॉनची साइड कन्सिडर केली ए बी आणि ओ ए आणि ओ बी या दोन रेडियस ड्रॉ केल्या. मग आपला ट्रायंगल तयार झाला ए बी ओ. मग हा अँगल 24 आपण लिहिला, पण तो कसा आला तर ते आपण बघू. सर्कल टोटल किती असतो 360 चा आणि टोटल साइड्स आपल्याला किती आहे तिथं पॉलिगॉनच्या 15 आहेत. म्हणजे 360 डिवायडेड बाय 15 करू आपण. 15 टू ज 30, 15 कॅरी 6, 15 4 ज 60 म्हणजे 24. म्हणजे एक अँगल हा AOB येणार आहे 24. तसंच अँगल BOC 24, COD 24. म्हणजे सगळे हे अँगल्स 24 डिग्रीचे आपल्याला येणार आहेत. त्यातला फक्त आपण सुरुवातीला कन्सिडर करू एकच ट्रायंगल AOB. मग एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू r² 2 इंटू साइन थिटा. रेडियस दिलेली आपल्याला 4. सो 4² 2 इंटू साइन अँगल आलाय 24. सो साइन 24. So 4² 16/2 into sin 24. 2 8 जा 16 म्हणून 8 into sin 24. sin 24 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यांनी 0.407. ती आपण इथे टाकली. सो 8 into 0.407 equals to 3.256. Therefore, area of polygon equals to. मग एरिया ऑफ पॉलिगॉन म्हणजे हे असे छोटे-छोटे जे सगळे स्क्वेअर्स आहेत, ते आपल्याला सगळे एकत्र केले की मग आपल्याला एरिया ऑफ पॉलिगॉन मिळणार. म्हणजे आपण हा BOC मग COD असे सगळे एकत्र करू. असे किती आपल्याकडे ट्रायंगल असणार आहेत? 15 ट्रायंगल असणार आहेत. कारण पॉलिगॉनचे साइड्स 15 म्हणून ट्रायंगल पण 15. सो एरिया ऑफ पॉलिगॉन इज इक्वल्स टू 15 ट्रायंगल्स इंटू एरिया ऑफ वन ट्रायंगल. एरिया ऑफ वन ट्रायंगल किती आहे? 3.256. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स 15 असणार आहेत. सो 15 इंटू 3.256 इक्वल्स टू आन्सर येतं 48.84 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून फायनल आन्सर येईल आपलं एरिया ऑफ रेग्युलर पॉलिगॉन हॅव्हिंग 15 साइड्स इज 48.84 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके.